चेंज द व्हॉइसमध्ये ज्यावेळेस आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य बदलायचं असतं त्यावेळेस सगळेजण शक्यतो बाय हे प्रिपोजिशन वापरतात. म्हणजे आपण जो सब्जेक्ट वापरलेला असतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याच्या आधी बाय द सब्जेक्ट अशी एक लिहिण्याची पद्धत आहे. पण फक्त बाय हेच प्रिपोजिशन वापरलं जातं का? तर अजिबात नाही. त्याऐवजी आपल्याला इतरही अनेक प्रिपोजिशन्स वापरले जाऊ शकतात, मात्र ते वाक्याच्या अर्थावरून आपल्याला गेस करावे लागतात आणि असे वेगवेगळे प्रिपोजिशन्स नक्की कधी वापरायचे हे जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. एस.पी. बक्षी यांच्या पुस्तकातला चेंज द व्हॉइस हा टॉपिक आपण बघत आहे आणि त्यामध्ये आज आपण एक खूप इम्पॉर्टंट आणि एक खूप इंटरेस्टिंग रूल बघणार आहे. यामध्ये तुम्हाला काही प्रिपोजिशन्सचा वापर केल्यानंतर वाक्याच्या अर्थात कसा बदल होतो हे देखील समजणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण हा जो रूल बघत आहे हा रूल 6 आहे या चॅप्टर मधला. याआधी जे काही आपण रूल्स बघितलेले आहेत त्यांचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर चॅनलवरती प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे. तिथून तुम्ही ते सगळे व्हिडिओज एकामागे एक सिक्वेन्सनी बघू शकता. या रूलमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे बाय इज नॉट युज्ड विथ सर्टन व्हर्ब्स व्हेन मेकिंग अ पॅसिव्ह व्हॉइस. इनस्टेड वी यूज ॲट, विथ, इन, टू किंवा मग आणखीन एक असतो ऑफ हा शब्द. म्हणजे हे जे प्रिपोजिशन्स आहेत हे अगदी 2 अक्षरी शब्द आहेत, पण हे वापरल्यामुळे वाक्यामध्ये पूर्णतः अर्थामध्ये बदल होतो हे तुम्हाला समजायला पाहिजे आणि म्हणून आपण त्यांचा योग्य वापर केलेला असला पाहिजे. इथे आपण जे आत्ता वाचलं सेंटेन्स त्यामध्ये हे जे सर्टन व्हर्ब्स लिहिलेलं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ता आपण या रूलवरचे जवळजवळ 10 प्रश्न बघणार आहे, त्यामुळे तुम्ही या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने आपण हे प्रिपोजिशन्स वापरलेले आहेत हे एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि हे जे व्हर्ब्स असतील हे सगळे तुम्ही लिहून ठेवा. एक सजेशन आहे फक्त, ज्यावेळेस आपण ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करत असतो त्यावेळेस आपण ते टाइमपास म्हणून नाहीत केले पाहिजे. म्हणजे जाता जाता ऐकलं, लायब्ररीत जाताना, चहा पिताना ऐकलं असं काही करू नका, कारण त्याने तुम्ही सिरियसली अभ्यास करत नाहीये. म्हणजे तुम्ही जो काही वेळ इन्व्हेस्ट करताय तो तुमचा वाया जातोच, शिवाय तुम्हाला काहीतरी केल्याचा एक फेक कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे अशा गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही जो सिरियसली अभ्यास करत आहात प्रॉपर वही पेन घेऊन अभ्यासाला बसायचं, नोट्स काढायचे, अशा पद्धतीने जर अभ्यास केलात तर तुम्ही जी काही आत्ता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात त्याचे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. आपण रूल काय आहे ते बघितला. यामध्ये जे व्हर्ब्स दिलेले आहेत त्याच्यावरती जरा फोकस करा. फर्स्ट सेंटेन्स आहे आय नो हिम, म्हणजे मी त्याला ओळखतो. ज्यावेळेस आपण नो हे व्हर्ब वापरलेलं असतं त्यावेळी आपण ज्यावेळेस पॅसिव्हमध्ये कन्वर्ट केलेलं आहे वाक्य तिथे ही इज नोन टू मी असं वापरायचं आहे. म्हणजे आपल्याला पहिलं व्हर्ब काय मिळालं? नो हा शब्द. सो नो या शब्दानंतर आपण पॅसिव्हमध्ये रचना करत असताना आपल्याला टू हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे हर सडन अरायवल सरप्राइज्ड एव्हरीवन. एव्हरीबडी वॉज सरप्राइज्ड ॲट हर सडन अरायवल. पॅसिव्हची रचना करत असताना जनरली आपल्याकडून बाय प्लस सब्जेक्ट असं हे प्रिपोजिशन वापरलेलं असतं, पण आता आपल्याला कोणकोणते प्रिपोजिशन्स वापरायचे आहेत? ॲट, इन, टू किंवा मग विथ. आणि आणखीन एक मी तुम्हाला सांगितलं होतं तो म्हणजे ऑफ हा शब्द. तो कसा ते आपण बघूयात. पहिल्या एक्झाम्पलमध्येच आपल्याला हा शब्द वापरायचा आहे त्यामुळे मी सांगितलं. फर्स्ट सेंटेन्स काय आहे? आय डू नॉट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. जनरली आपण एक्सपेक्ट नंतर फ्रॉमचा वापर केलेला असतो आणि हे 100% बरोबर आहे, यात काहीही चूक नाही. पण ज्यावेळेस आपण पॅसिव्ह मधली रचना करत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळी एक्सपेक्ट फ्रॉम न म्हणता इथे आपण ऑफचा देखील वापर करू शकतो आणि याच्यासाठी जे काही एक्सप्लेनेशन आहे आपण हे थोडक्यात बघूयात. आधी आपण हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य जे आहे लिहून घेऊयात. इथे जो टेन्स दिलेला आहे हा आपला सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून आपण इथे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलंच पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रचना करूयात. सब्जेक्ट आहे आय आणि त्यानंतर ऑब्जेक्ट दिलेला आहे इट, बरोबर. सो आय डू नॉट एक्सपेक्ट इट हे वाक्य आहे आणि एक्सपेक्ट फ्रॉम यू हा वेगळा पार्ट आहे या वाक्यातला. त्यामुळे आपण इट इज नॉट एक्सपेक्टेड असं लिहून मग आपली वाक्याची सुरुवात करूयात, कारण यामध्ये आपण जे व्हर्ब वापरलेलं आहे हे या इट प्रोनाउन नुसार वापरलेलं आहे, कारण हा आपला ऑब्जेक्ट आहे, बरोबर. मग आता इट इज नॉट एक्सपेक्टेड ऑफ यू बाय मी हे असं वाक्य असेल. आता इथे आपण बाय शब्द सुद्धा वापरणार, कारण आपल्याला कर्त्याकडून झालेली कृती वापरायची आहे. फक्त इथे एक्सपेक्टेड नंतर फ्रॉम येणार नाही, हा एकच इथे महत्वाचा नियम लागू करायचा आहे. ते का ते मी तुम्हाला आता सांगते. ऑफ हा शब्द आपण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी अपेक्षा करत असू तर आपण आय एक्सपेक्ट ऑफ यू असं म्हणू शकतो, ठीक आहे. आय एक्सपेक्ट फ्रॉम यू म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल, इफ वी एक्सपेक्ट अ थिंग, त्यावेळी आपण फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरू शकतो,
म्हणजे मला जर तुझ्याकडून एखादी गोष्ट पाहिजे असं म्हणायचं असेल तर आपण आय एक्सपेक्ट फ्रॉम यू असं म्हणूयात. बरोबर, आलं लक्षात? पण जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या बिहेवियरमध्ये काहीतरी अपेक्षा असेल, एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातून तुम्हाला काहीतरी अपेक्षित असेल, तर त्यावेळेस तुम्हाला तिथे एक्सपेक्ट ऑफ यू वापरावं लागेल. हे खूप महत्त्वाचं आहे. हा जो रूल आहे हा या पुस्तकात देखील दिलेला नाहीये, पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी अवेलेबल व्हाव्यात हाच माझा एक ऑनेस्ट प्रयत्न असतो. त्यामुळे मी इथे व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. हे सेंटेन्स तुम्ही केअरफुली एकदा व्यवस्थित बघा, हवं तर व्हिडिओ रिवाइंड करून बघा, या स्लाइडचा एक स्क्रीनशॉट काढा आणि हे तुमच्या वहीमध्ये कंपल्सरी लिहूनच घ्या. आपण हे दोन्ही सेंटेन्सेस परत एकदा रिपीट करूयात. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे आय डू नॉट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू, आणि आपण पॅसिव्हमध्ये रचना करत असताना काय केलेलं आहे, इट इज नॉट एक्सपेक्टेड ऑफ यू बाय मी. हे एक्सपेक्टेड नंतर आपण ऑफ वापरलेलं आहे, जे योग्य आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे द अँग्री मॉब थ्रॉंग द रोड्स. थ्रॉंगचा अर्थ असतो गर्दी करणे. ठीक आहे, तुमची इथे व्होकॅबलरीची सुद्धा रिव्हिजन होत असेल. द अँग्री मॉब थ्रॉंग द रोड्स हे आपलं वाक्य आहे. पॅसिव्हमध्ये रचना करत असताना आपण जे बाकीचे जे नियम आहेत, ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करणं, सब्जेक्ट आयडेंटिफाय करणं, टेन्स, हे सगळं कॉमनच राहणार आहे. आता आपण पॅसिव्हमध्ये ही वाक्यरचना कशी होईल ते बघूयात. ऑब्जेक्ट आहे द रोड्स, अनेक वचन आहे म्हणून आपण इथे वरचा वापर करूयात, कारण हा सिंपल पास्ट टेन्स आहे. द रोड्स वर thronged with the angry mob. या ठिकाणी आपण विथ हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. thronged by the angry mob असं आपण वापरत नाही. विथ या प्रिपोजिशन बद्दल खूप डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मी माझ्या PYQ अनालिसिसमध्ये व्हॉइस ही जी आपली लेक्चर सिरीज होती त्यात सांगितलेलं आहे. एक जो क्वेश्चन आहे हा कन्फ्युजिंग आहे किंवा रद्द होऊ शकतो असं वाटत होतं, पण त्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपर मी माझ्या त्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे. त्या लेक्चरची लिंक वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील प्रोव्हाइड केलेली आहे. ते लेक्चर एकदा नक्की सगळ्यांनी बघा, कारण MPSCने आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचं अनालिसिस करून मग मी त्याचा आन्सर दिलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे अ ब्लो ऑफ लाठी किल्ड द डॉग. या वाक्याचं पॅसिव्हमध्ये कन्व्हर्जन कसं असणार आहे, द डॉग वॉज किल्ड विथ अ ब्लो ऑफ लाठी. म्हणजे एका काठीच्या फटक्याने ते कुत्रं मेलं असं इथे म्हणत आहे आपण. ब्लो ऑफ लाठी. वाक्यातला आपला सब्जेक्ट काय होता, अ ब्लो ऑफ लाठी. फक्त लाठी नाही, अ ब्लो ऑफ लाठी हे सुद्धा आपलं एक सब्जेक्ट म्हणूनच इथे वाक्यात कार्य करत आहे. आणि त्याच्या आधी आपण बाय प्रिपोजिशन वापरले का, नाही. आपण कोणतं प्रिपोजिशन वापरलं, विथ हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. आता एखाद्या वस्तूच्या सहाय्याने आपण जर गोष्ट करत असेल तर तिथे विथ हे प्रिपोजिशन वापरलेलं असतं. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, इन आणि विथ हे जे प्रिपोजिशन्स आहेत हे बऱ्यापैकी आपल्याला कन्फ्यूज करतात. ज्यावेळेस आपण फॉर एक्झाम्पल ब्ल्यू इंक किंवा ब्लॅक इंक म्हणत असेल तर. ठीक आहे, हे कधी वापरलेलं असतं, कशा पद्धतीने वापरलेलं असतं, याबद्दल तुम्ही सध्या अभ्यास करा. आणखीन याबद्दल तुम्हाला काही एक्सप्लेनेशन कुठे मिळतं का हे तुम्ही जरा सेल्फ स्टडी करा. आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. आता मी काही सांगत नाहीये, हा प्रिपोजिशनचा पार्ट आहे. मी तुम्हाला जस्ट एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी किंवा तुम्ही अलर्ट राहिला पाहिजे अभ्यास करताना, असं परिपूर्ण अभ्यास केलेला असला पाहिजे, त्यामुळे मी ही तुम्हाला गोष्ट ॲडिशनल सांगत आहे. याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन येईल. नेक्स्ट सेंटेन्स आहे डू यू नो द लेडी. क्वेश्चन मार्क आहे, व्हर्बल क्वेश्चनने सुरुवात झालेली आहे म्हणून आपण इथे व्हर्बनीच सुरुवात करायची वाक्याची. आणि हा जो क्वेश्चन आहे हा कायमच राहिला पाहिजे, ही आपली फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन आहे. ठीक आहे, या ठिकाणी द लेडी हे एक सिंग्युलर नाउन दिसत आहे म्हणून आपण इजनी वाक्याची सुरुवात करूयात. इज द लेडी नोन टू यू असं हे वाक्य असणार आहे. बरोबर, नोन हा वर्ब वापरलेला आहे, त्यामुळे टू हे प्रिपोजिशन आपण वापरलं. नेक्स्ट सेंटेन्स आहे द बुक कंटेन्स मच इन्फॉर्मेशन. मच इन्फॉर्मेशन हे आपलं ऑब्जेक्ट आहे आणि पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन आहे म्हणून आपण त्या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन वापरूयात, म्हणजे आपलं वाक्य बरोबर होईल. मच इन्फॉर्मेशन इज कंटेन्ड इन द बुक असं हे वाक्य असणार आहे. बाय द बुक म्हटलं तर ते वाक्य पूर्णपणे चुकणार आहे, कारण पुस्तकाच्या आत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. सिक्स्थ सेंटेन्स आहे द सर्वंट अनॉइड द मास्टर.
चेंज द व्हॉइसच्या रचना करत असताना पॅसिव्हच्या असू देत किंवा ॲक्टिव्हच्या आपल्याला मेन व्हर्ब आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ही आपली एक बेसिक कंडिशन असते. आणि जर तुम्ही मेन व्हर्ब्स आयडेंटिफाय करायची सवय लावून घेतलीत तर तुम्हाला आत्ता आपण जे रूल्स बघत आहे हे खूप इझी जाणार आहेत, कारण तुमचा फोकस तुम्ही डायरेक्ट मेन व्हर्बवरच ठेवायचा. आणि त्यामुळे तुम्ही जे व्हर्ब आयडेंटिफाय करत आहात त्यानंतर प्रिपोजिशन कोणतं वापरलं गेलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिसनी आपोआप येईल. त्यामुळे तुम्ही मेन व्हर्बवरती फोकस करायला शिका. म्हणजे या वाक्यातला आपला जो ऑब्जेक्ट आहे, द मास्टर वॉज अनॉइड बाय असं म्हणायचं नाहीये आपल्याला, कारण अनॉइड नंतर आपण बायचा वापर कधीच करत नाही. तिथे एकतर विथचा वापर होतो किंवा ॲटचा वापर होतो. इथे आपण सध्या विथ वापरणार आहे. हे का ते लक्षात ठेवा. जर एखाद्या व्यक्तीकडून आपण अनॉय झालो असेल तर आपण तिथे विथचा वापर करायचा. म्हणजे आपण विथ समबडी असं एक लिहून घेऊयात. तुम्ही जे काही नोट्स बनवत आहात त्यामध्ये हे विथ समबडी लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहील. विथ समबडी किंवा विथ समवन म्हणजे व्यक्ती असेल तर इथे तुम्ही विथ हे शब्द वापरू शकता. ॲड बद्दल आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये डिस्कस करूयात. हे वाक्य कसं असेल ते बघूयात. द मास्टर वॉज अनॉइड विथ द सर्वंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिज बिहेवियर सरप्राइज एव्हरीवन. या ठिकाणी सरप्राईज हा शब्द वापरलेला आहे म्हणून आपण इथे ॲट हे प्रिपोजिशन वापरूयात. हे वाक्य कसं असणार आहे. एव्हरीवन वॉज सरप्राइज्ड ॲट हिज बिहेवियर. नेक्स्ट सेंटेन्स आहे, हिज इन्सोलेन्स हॅज अनॉइड द टीचर. इन्सोलेन्सचा अर्थ काय असतो. उद्धटपणा किंवा उद्दामपणा आपण जे म्हणतो ना मराठीमध्ये, त्याला इन्सोलेन्स म्हणतात. मग अशी आपण अनॉइड बद्दल आणखीन एक क्वेश्चन बघितला होता. तिथे आपण विथ हे प्रिपोजिशन वापरलं होतं. या वाक्यामध्ये आपण विथ न वापरता दुसरं एक प्रिपोजिशन वापरणार आहे. ते असणार आहे ॲट हे प्रिपोजिशन. ते कसं वापरायचं ते बघूयात. द टीचर हॅज बीन annoyed at his insolence. आता मगाशी आपण अनॉइड विथ वापरलं, कारण विथ समबडी आपण म्हटलं होतं किंवा विथ समवन म्हणजे कोणाकडून तरी त्यांना त्रास झालेला होता, बरोबर. पण इथे आपण हे जे हिज इन्सोलन्स आहे, इथे ती व्यक्ती नाहीये, त्या व्यक्तीकडून झालेली कृती आहे किंवा आपण त्याला एखादी गोष्ट म्हणूयात किंवा अ थिंग. ठीक आहे. त्यामुळे अ थिंग किंवा मग एखादी कृती, ॲक्शन अशा जर आपल्याला काहीतरी सब्जेक्ट म्हणून वापरलेले दिसत असतील तर तिथे आपण विथ न वापरता ॲटचा वापर करायचा. द टीचर हॅज बीन अनॉइड ॲट हिज इन्सोलन्स. देअर जोक्स डिस्गस्टेड मी. कोणतं वर्ब वापरलेलं आहे आपण. डिस्गस्ट. म्हणजे डिस्गस्ट हे वर्ब वापरलेलं असताना तिथे बाय प्रिपोजिशन येणार नाही, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. या वाक्याची आपण पॅसिव्हमध्ये रचना करत असताना आय हे प्रोनाउन वापरून सुरुवात करूयात, कारण आपला ऑब्जेक्ट काय आहे. मी. आय वॉज डिस्गस्टेड ॲट देअर जोक्स असं हे वाक्य होईल. आता या ठिकाणी आपण ॲटचा वापर केलेला आहे डिस्गस्ट या व्हर्ब नंतर. सेकंड सेंटेन्स आहे, यामध्ये देखील आपण डिस्गस्ट हा शब्द बघत आहे, पण इथे आपण वेगळं प्रिपोजिशन वापरणार आहे. एक्झाम्पल काय आहे. मटेरियल लाईफ ऑलवेज डिस्गस्ट हिम. पॅसिव्हमध्ये ही रचना कशी असणार आहे. ही इज ऑलवेज डिस्गस्टेड with material life. with material life. या वाक्यात आपण विथ हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. मगाशी आपण डिस्गस्ट हेच वर्ब वापरलं होतं, पण तिथे ॲटचा वापर केला आणि इथे मात्र आपण डिस्गस्ट या वर्ब नंतर विथचा वापर करत आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट जी सब्जेक्ट म्हणून कार्य करत आहे ही आपण साधन म्हणून वापरत असेल आणि त्याचं ॲक्च्युअली ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन होत असेल तर तिथे शक्यतो विथचा वापर करायचा. इथे जे देअर जोक्स हे आपलं सब्जेक्ट होतं 9th सेंटेन्समध्ये, इथे त्याचं साधन म्हणून काही वापर झालेला नव्हता म्हणून आपण तिथे ॲट वापरलं आणि इथे मात्र आपण विथ वापरलेलं आहे. जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करायचं तुम्ही ठरवता त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपल्याला सिलेबसमध्ये दिलेल्या गोष्टींचा व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त शॉर्टकट्स वापरून, रेडीमेड नोट्स वापरून किंवा आपण कोणाची तरी कॉपी करून कधीही पास होऊ शकत नाही. इथे जी स्पर्धा असते ही तुमच्या अभ्यासाबरोबरच, तुमच्या नॉलेज बरोबरच तुमच्या पर्सनॅलिटीची सुद्धा असते. तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे तो व्यवस्थित रिवाइज करून ॲक्च्युअली परीक्षेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करता त्यावरती बऱ्याच गोष्टी
गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे व्यवस्थित कन्सिस्टंटली अभ्यास करा आणि डिटेलमध्ये जितकं नॉलेज परीक्षेच्या आधी घेता येईल तेवढं घ्या. ज्यावेळी तुमच्या शेड्यूलमध्ये रिव्हिजन चालू करायची असं ठरलेलं आहे तेव्हा मात्र नवीन नॉलेज घेण्याचा अजिबात ट्राय करू नका. रिव्हिजनच्या वेळेस जो आधी केलेला अभ्यास आहे तेवढंच फक्त करा. लवकरच आता PYQ सिरीज मधला आपण नवीन टॉपिक चालू करत आहे. तोपर्यंत SP बक्षी यांच्या पुस्तकातले हे जे अभ्यासाचे टॉपिक्स आहेत हे कंटिन्यू राहतील. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीमध्ये मदत व्हावी आणि हे जे दर्जेदार पुस्तक आहे याचा प्रॉपर अभ्यास व्हावा यासाठी मी ही लेक्चर सिरीज फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त फायदा घ्या या गोष्टीचा. तुम्ही या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत देखील हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.